आंबेडकरी चळवळीचे महाराष्ट्रातील महाकवी वामनदादा कर्डक यांच्या 100 वर्ष जीवनाला पूर्ण झाली 2022मध्ये आणि आता चालू 2026चा हा आज जो ऑगस्ट महिना आहे या ऑगस्ट महिन्यामध्ये 100 पूर्ण झालेली आहे। आणि वामनदादा कर्डक हे म्हणत असतात की खऱ्या अर्थानं जर जीवनाचं समाधान कशात असेल तर ते बाबासाहेबांच्या विचारामध्ये आहे। आणि म्हणून आमचं म्हणणं या ठिकाणी आहे की वामनदादा कर्डक यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आला पाहिजे, कारण बाबासाहेबांचं वर्णन किती सुंदर केलं आहे त्यांनी। त्यांच्या तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे आणि हा संघर्ष जागृत केला आणि खऱ्या अर्थानं मानवी मनामध्ये देहामध्ये गुलामीचे गुलाम पण नष्ट करून जाणीव जागृती निर्माण करून लढण्याचं बळ दिलं। त्या आमच्या वामनदादा कर्डकांना या ठिकाणी महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत। नंदकुमार केंगार अखिल भारतीय ओलार समाज संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे। माझ्याबरोबर आज या ठिकाणी आमचे राज्याचे प्रवक्ते सोमनाथ आयवळे या ठिकाणी आहेत, दीपक आयवळे आहेत। आज महाराष्ट्रातील ओलार समाजाची एक मोठी राज्याची ऐतिहासिक मीटिंग पुणे या ठिकाणी झालेली आहे। मी आज पुण्याच्या विधान भवनाच्या समोर या ठिकाणी उभा आहे। आज ओलार समाजानं महाराष्ट्रात एक क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्राचे ख्यातनाम लोककवी लोकशाहीर ज्यांनी या महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलेलं आहे, बाबासाहेबांच्या विचारावर परिवर्तनाचा विचार सांगून या महाराष्ट्रातील तरुणांना उभा करण्याचं काम आणि एक पुरोगामी महाराष्ट्र घडवण्याचं काम बाबासाहेबांच्या नंतर ज्या माणसांनी या ठिकाणी उभा केलेला आहे ते महाराष्ट्राचे ज्येष्ठ लोकशाहीर वामनदादा कर्डक। या वामनदादा कर्डकाला महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा आणि महाराष्ट्र पुरस्काराने या ठिकाणी वामनदादा कर्डक यांना सन्मानित करण्यात यावं अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी आम्ही अखिल भारतीय ओलार समाज संघटना आणि महाराष्ट्रातील ओलार समाजाच्या वतीने या ठिकाणी करत आहोत। आणि लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री समाज कल्याण मंत्री उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांना सगळ्याला भेटून या ठिकाणी वामनदादा कर्डक यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा यासाठी महाराष्ट्रभर आम्ही चळवळ या ठिकाणी उभा करत आहोत।